हॅलो फ्रेंड, आज आपण DEMचं नेक्स्ट लेक्चर 26 नंबरचं लेक्चर आपण बघणार आहोत. तर लास्ट लेक्चरला आपण मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कम्प्युटर याचं बेसिक्स बघितलं होतं. तर त्याच्यानंतरचा पार्ट आपल्याला बघायचा आहे की मायक्रो कंट्रोलरची ब्लॉक डायग्राम. तुम्हाला डिफरन्स पण लास्ट टाइम मी सांगितला होता. आणि ब्लॉक डायग्राम झाल्यानंतर मग त्याचे आर्किटेक्चर्स, दोन आर्किटेक्चर्स आहेत त्याचे, आणि फीचर्स आणि पिन डायग्राम हे त्यानंतर आपल्याला बघायचं आहे. तर मी आता ब्लॉक डायग्राम स्टार्ट करतोय. ब्लॉक डायग्राम माझ्याकडे ड्रॉ केलेले आहे, बघा सगळ्यांना दिसेल. खूप सिंपल आहे, काही अवघड नाही. 4 ब्लॉक वरती काढलेले आहेत. सेम इथेही 4 ब्लॉक ड्रॉ करा बरोबर त्याच्या समोर, आणि सेंटरला CPU ठेवायचं आहे. कारण CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हा CPU पूर्ण मायक्रो कंट्रोलरचा हा जे ब्लॉक तुम्हाला दिसतात सगळे, त्याला कंट्रोल करायचं काम CPU कडे असतं. यामध्ये कोणतेही काम म्हणजे कोणताही ब्लॉक जर वर्किंग करायचं असेल तर त्याला जोपर्यंत CPU त्याला इन्स्ट्रक्शन देत नाही किंवा CPU जोपर्यंत त्याला आदेश देत नाही तोपर्यंत यामधला कोणताही ब्लॉक काम करत नाही. जसं आपल्या शरीरामध्ये मेंदू हा ब्रेन समजला जातो पूर्ण बॉडीचा, तो कंट्रोल करतो. तसं मायक्रो कंट्रोलरमध्ये CPU ला ब्रेन समजलं जातं. ओके, आता वन बाय वन आपण काय करू, एक एक ब्लॉक एक्सप्लेन करायला स्टार्ट करू. तर CPU काय सांगता येईल बघा. CPU इज कॉल्ड ॲज ब्रेन ऑफ कम्प्युटर. पहिला पॉईंट आला. सेकंड पॉईंट त्याच्यामध्ये काय सांगता येईल, it is used to execute instruction and it control operation by providing proper timing. म्हणजे प्रॉपर टायमिंगला हा CPU काय करतो, इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचं काम करतोय. आता इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचं काम म्हणजे नक्की काय बघा. सपोज बस कंट्रोल, टोटल 3 बस कंट्रोल असतात. डाटा बस, प्रोग्राम बस आणि कंट्रोल बस. ओके, त्याच्यापेक्षा सिंपल मी काय करतोय, चला इथूनच बघतो बघा. इंटरप्ट कंट्रोल आहे ना. इंटरप्ट म्हणजे अडथळा. तर मायक्रो कंट्रोलरमध्ये 2 टाईपचे इंटरप्ट असतात, इंटरनल इंटरप्ट आणि एक्सटर्नल इंटरप्ट. इंटरनल इंटरप्ट म्हणजेच कोणता, की मायक्रो कंट्रोलरच्या आतमधून आलेला अडथळा त्याला म्हणतो इंटरप्ट, इंटरनल. आणि बाहेरून जर आला तर त्याला एक्सटर्नल म्हणतो. जे एक्झाम्पल द्यायचं झालं, सपोज तुम्ही एक कम्प्युटरच्या रिलेटेड मी एक्झाम्पल तुम्हाला देतो. कधी कधी असं होतं की एखादं सॉफ्टवेअर तुमच्या कम्प्युटरला, लॅपटॉपमध्ये सेव्ह असतं, आणि तुम्ही ते काही दिवसापर्यंत जर ते ओपन नाही केलं किंवा त्याला काही ते व्हायरस वगैरे लागलेत तर ते बर्न होऊन जातं सॉफ्टवेअर. आणि परत ज्यावेळी तुम्ही त्याला इन्स्टॉल करायला जाता, चालू करायला जाता, तेव्हा ते चालू होत नाही. ते काय ते एरर सांगत असतं की हा एरर आलेला आहे, तो एरर आलेला आहे, तो चेक करा, तो सॉल्व करा. म्हणजे हा आलेला इंटरप्ट म्हणजे इंटरनल इंटरप्ट आलेला आहे तो. किंवा अजून एक तुम्हाला सांगतो. तुमचा लॅपटॉप जर असेल किंवा स्क्रीनला वगैरे जर तुम्ही बघितलात आणि जर बॅटरी डाऊन झाली असेल, तुमची 10% 20%च्या खाली जर बॅटरी आली असेल, तर स्क्रीनवरती एक असा मेसेज येतो बघा की तुमची बॅटरी डाऊन, युअर बॅटरी स्लो डाऊन किंवा डाऊन बॅटरी डिस्चार्ज, आणि प्लीज कनेक्ट एक्सटर्नल सप्लाय असं म्हणतात त्याच्यामध्ये. आणि ते तर आईस वरती कोपऱ्यावरती असं गुणिलेचं चिन्ह येतं, वजाचे चिन्ह येतं. म्हणजे तो आलेला जो सिग्नल आहे, आलेली जी इन्स्ट्रक्शन आहे ती तुम्ही वाचता. तुमचं मूवी चालू आहे, तुमचं काय ते वर्डमधलं काम चालू आहे, 10% बॅटरी राहिले, तर ह्या पेजवरती तुम्ही टाईप करत असताना एक छोटासा मेसेज येतो, 7% बॅटरी राहिलेली आहे. आणि वरती जे ते मॅसेजच्या कोपऱ्यात बघितलं तर गुणिले चिन्ह असतं आणि वजा चिन्ह असतं. वजा चिन्ह म्हणजे तो तुम्ही आलेली इन्स्ट्रक्शन मिनिमाइज करू शकता. किंवा काही वेळेला असे असतात सिग्नल की तिथं ओके आणि कॅन्सल असे 2 ऑप्शन असतात, वरती गुणिलेचा सिम्बॉल नसतो. हा आलेला इंटरनल इंटरप्ट आहे, बरोबर. कारण बॅटरी ही मोबाईलमधली किंवा लॅपटॉपमधली इंटरनल आहे ती. आता तुम्ही काय करताय, पेनड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क कनेक्ट करताय. हार्ड डिस्क कनेक्ट केली किंवा तुम्ही प्रोजेक्टर कनेक्ट केला तुमच्या PCला किंवा होम थिएटर कनेक्ट केला,
बाहेरून एखादा डिव्हाइस जोडताय ना तुम्ही ह्याला, बरोबर, या पोर्ट ना, हे पोर्ट आहेत नाही ते बाहेरून डिव्हाइस जोडलेत तुम्ही, पेन ड्राईव्ह, होम थिएटर वगैरे जोडलात, आणि जोडल्यानंतर ह्या सिस्टीमला ते जर मॅच नाही झालं तर तिथं परत डिस्प्लेवर एक मेसेज येतोय की कनेक्टेड डिव्हाइस, बाहेरून कनेक्ट केलेलं डिव्हाइस तो नॉट कनेक्टेड, नॉट सेफ्टी, बरोबर आहे, ते USB पिन कनेक्टेड नाही, असे मेसेज येतात. ते कुणामुळं आलं? बाहेरून जोडलेल्या डिव्हाइसमुळं आलं, म्हणून त्याला म्हणतात एक्सटर्नल इंटरप्ट, अडथळे. म्हणजे अडथळे तुम्हाला दोन प्रकारचे परत असतात, ते तुम्हाला प्रायोरिटीने ठरवायचे असतात. तसं अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी क्लासमध्ये पण मागच्या वेळी दिलेलं होतं, तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करतोय. तुमच्या क्लासमध्ये मी लेक्चर घेतोय, बरोबर, तर लेक्चर घेत असताना 60 विद्यार्थ्यांच्या मधील एखादा विद्यार्थी जर चुळबुळ केली किंवा दंगा वगैरे केला, तर तो इंटरप्ट म्हणजे त्यानं मला काय केलं, अडथळा आणला ना लेक्चर घेताना, म्हणजे तो इंटरप्ट म्हणजे इंटरनल इंटरप्ट, म्हणजे आपल्याच विद्यार्थ्याने आणलेला अडथळा, त्याला म्हणायचं इंटरनल इंटरप्ट. किंवा मुलींच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाले, मुलांच्या वर्गातले मी बोलतोय, त्या वर्गामध्ये 60 मुलांनी मी एकटा, माझं लेक्चर चालू आहे कंटिन्युअस, मध्येच एखादा मुलगा बोलला, तो आलेला अडथळा, किंवा एखाद्याचा मोबाईल वाजला, तो आलेला अडथळा माझ्या लेक्चरमध्ये, त्याला म्हणायचं इंटरनल इंटरप्ट. आता एक्सटर्नल इंटरप्ट म्हणजेच कोणता? 1 तासामध्ये पूर्ण मुलंही शांत आहेत, मी व्यवस्थित शिकवतोय, मध्येच बाहेरून शिपायानं दरवाजा वाजवला, दरवाजा वाजवल्यानंतर परत मी डिस्टर्ब झालो माझ्या लेक्चरमध्ये, त्याने अडथळा आणला. हा आलेला अडथळा कोणता आहे? बाहेरचा अडथळा आहे, मग त्याला म्हणतात एक्सटर्नल इंटरप्ट. शिपायाच्या ठिकाणी HOD सर आलेत किंवा आपले लेक्चरर कोणी आले तर सुद्धा तो अडथळाच होतो. शिपायानंतर HOD आलेत, HODने दार वाजवलं तर सुद्धा त्यांनी माझ्या लेक्चरला अडथळा आणला, तो एक्सटर्नल इंटरप्ट आहे. HODच्या नंतर प्रिन्सिपल सर आलेत तर सुद्धा तो अडथळाच आला. त्यानंतर काही पालक आलेत तर सुद्धा तो अडथळाच आहे. म्हणजे हे आलेले अडथळे तुमचे एक्सटर्नल इंटरप्ट आहेत, बरोबर. मग याच्यामध्ये तुम्ही प्रायोरिटी ठरवू शकता की बाहेर आलेले एक एक मेंबर आहेत, पालक आलेत तर मी पालकांना म्हणू शकतो तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी लेक्चर संपवून घेऊ शकतो. HODना मी म्हणू शकतो, शिपायाला मी म्हणू शकतो, पण प्राचार्यांना मी म्हणू शकत नाही. प्राचार्य आल्यानंतर मला माझं आहे ते काम थांबवून प्राचार्य मला काय विचारतात, काय बोलतायत ते पहिलं सॉल्व्ह करावं लागतं, त्याला म्हणायचं प्रायोरिटी तुम्ही दिलेली आहे. मग प्राचार्यांच्या नंतर तुम्ही HODना प्रायोरिटी द्या, त्यानंतर स्टाफला द्या, त्यानंतर शिपायाला द्या, असे तुम्ही प्रायोरिटी त्याच्यामध्ये ठरवू शकता. तर इंटरप्ट सगळ्यांना कळलेला आहे. तर हा झाला ब्लॉक ते इंटरनल इंटरप्टचा. सेकंड काय बघा, ऑन चिप रॉम फॉर प्रोग्राम कोड. रॉम म्हणजेच काय रे? रॅन्डम रीड ओनली मेमरी. म्हणजे ह्या मायक्रो कंट्रोलरमध्ये डाटा आणि प्रोग्राम सेव्ह करून ठेवायचं ठिकाण म्हणजे हे रॉमसाठी, बरोबर आहे. प्रोग्राम असेल किंवा तुमचा डाटा असेल, काहीतरी व्हॅल्यू असतील, त्या ठेवायचं काम येतं. तर रॅम कशाला म्हणतात? हे ॲक्सेस करतो. ऑन चिप रॅम म्हणजेच काय? रॅन्डम ॲक्सेस मेमरी. जेवढा रॅम मोठा, जेवढी रॅमची साईज मोठी, GB मध्येच मोजली जाते ती साईज. कशामध्ये मोजली जाते? GB मध्ये. तर ह्या पूर्ण सिस्टीमला वर्किंग करायचं काम किंवा वर्किंगमध्ये आणायचं काम जर कोण करत असेल तर ते रॅम. रॅमची साईज तुमची नेहमी जास्त पाहिजे. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं मोबाईलचं की 32 GB मेमरी, 4 GB मेमरी, असं ऐकलंय? 464, 332, 216 असे मोबाईल तुम्ही ऐकलेले आहात. रेडमीचा मोबाईल जर पकडला तर मार्केटला गेल्यानंतर आपण विचारतो की त्याची मेमरी किती आहे, तर तो सांगतो 4 GB 64 GB, बरोबर. म्हणजे 4 GB रॅम झाली आणि 64 GB रॉम झाली. लक्षात? या 4 GB मध्ये तुम्ही कोणताही डाटा सेव्ह करू शकत नाही. डाटा म्हणजे मी मोबाईलचं एक्झाम्पल देतोय. ह्या 4 GB मध्ये, बरोबर, तुम्ही फोटो नाही सेव्ह करू शकत, कॉन्टॅक्ट नाही सेव्ह करू शकत, तुमचे व्हिडिओ नाही सेव्ह करू शकत, तुमचे PDF फाईल नाही सेव्ह करू शकत. याच्यामध्ये फक्त मोबाईल काम करण्यासाठी, मोबाईलचे ॲप्लिकेशन चालू होण्यासाठी जे काही सॉफ्टवेअर लागतील, जे काय इंटरनल प्रोग्राम लागतील, ते सगळे इथं सेव्ह होतात. आणि डाटा जो आहे त्यानंतर लागणारा जो सगळा डाटा आहे तो डाटा या रॉममध्ये सेव्ह होतो. आलं लक्षात? ठीक आहे. पुढं टायमर 0 आणि टायमर 1.
आता टायमर 0 टायमर 1 म्हणजेच काय बघा की कोणत्याही मायक्रो कंट्रोलर किंवा प्रत्येक मायक्रो कंट्रोलरला एक किंवा एकपेक्षा जास्त टायमर किंवा काउंटर अवेलेबल असतात. इथं किती टायमर आहेत? 2 टायमर आहेत. 2 टायमर पण असतात, काउंटर पण असतात. आता नक्की त्याचं काय काम असतं टायमरचं आणि काउंटरचं? की मायक्रो कंट्रोलरला इथून हे ऑसिलेटर आहे ना, ऑसिलेटर हा क्लॉक पल्स देत असतो सीपीयूला, म्हणजे ही अशी पल्स. ही क्लॉक पल्स कंटिन्युअस हा सीपीयूला देत असतो. ही क्लॉक पल्स तयार कोण करतं? ऑसिलेटर इथं जोडलेला आहे. क्रिस्टल ऑसिलेटर म्हणतात त्याला. आणि हा काय करतोय? सीपीयूनं ह्या सगळ्यांना हँडल करायला पाहिजे आणि याला चालू ठेवण्याचं काम, सीपीयूला चालू ठेवण्याचं काम कोण करत असतं? ऑसिलेटर. बरोबर? हा टायमर काय करतोय? या ऑसिलेटर मधले जे क्लॉक आहेत ना 1, 2, 3, 4 हे क्लॉक पल्स मोजायचं काम करत असतो तो. बरोबर? काउंटिंग करायचं, टायमिंग, प्रोव्हाइड टायमिंग आणि काउंटिंग. मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये ज्या क्लॉक पल्सेस येत आहेत त्या काउंट करायचं काम टायमर आणि काउंटर करतात. आलं लक्षात? मेमरी कळली सगळ्यांना? मेमरी काय सांगितलं? डाटा आणि प्रोग्राम सेव्ह करण्याचं ठिकाण हे मेमरीचं असतं. या दोन्हीचं मिळून मी मेमरी नाव घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण जाऊ सिरियल पोर्ट आहेत बघा इथं आपल्याला. ओके, सिरियल पोर्टला तुम्ही काय करू शकताय? TXD आणि RXD म्हणजे ट्रान्समिशन डाटा, रिसिव्हर डाटा. म्हणजे तुम्हाला मायक्रो कंट्रोलरपासून काहीतरी डाटा ट्रान्समिट करायचा आहे किंवा डाटा रिसीव्ह करायचा आहे. याचं एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं तर सगळ्यांना प्रत्येक गावामध्ये आता ग्रीन हाऊसचा प्लॅन्ट माहीत आहे सगळ्यांना. माहीत आहे ना ग्रीन हाऊसचा? तर आतमध्ये ॲटोमॅटिक टेम्परेचर वाढलं तर स्प्रिंकलरनं पाणी सोडलं जातं, फवारलं जातं आणि टेम्परेचर कमी केलं जातं. तर त्या सिस्टीममध्ये हा मायक्रो कंट्रोलरचं चिप बसवले जाते. मग आता ते उदाहरण तुम्हाला का देतोय मी? तर तुम्हाला ट्रान्समीटर आणि रिसिव्हर लक्षात येईल. काय करतोय आपण? सेंटॅक्सला एक स्प्रिंकलर बसवतोय. पूर्ण त्या ग्रीन हाऊसमध्ये आपण पाईप वगैरे सोडतोय आणि ते फवार बसवलेले असतात पाण्याचे आणि एका कोपऱ्यामध्ये टेम्परेचर सेन्सर बसवलेला असतो आणि त्या टेम्परेचरचं कनेक्शन ह्या मायक्रो कंट्रोलरला दिलं जातं. तर काय काम करायचं असतं? समजा त्या ग्रीन हाऊसमधलं टेम्परेचर तुम्ही सेट करायचं आहे त्या किटवर मायक्रो कंट्रोलरच्या. एक 25 डिग्री सेल्सिअस तापमान स्टेबल झाले पाहिजे, स्थिर झालं पाहिजे. म्हणून तुम्ही काय करताय? 25 आकडा प्रेस करताय आणि तो सिग्नल ह्याला देऊन ठेवताय, सेट करताय. मायक्रो कंट्रोलरचं काम काय माहिती आहे का? की 25 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान जाऊ द्यायचं नाही, 25च्या वरती तापमान जाऊ द्यायचं नाही. बरोबर? ते तापमान स्थिर करायचं आहे. एक वेळ कमी झालेलं एखादं तापमान ठीक आहे, पण तापमान वाढून चालत नाही. मग अशा वेळी काय केलं जातं? तापमान मोजण्यासाठी एक सेन्सर बसवला जातो, त्याला टेम्परेचर सेन्सर म्हणतात आणि त्या टेम्परेचर सेन्सरचं कनेक्शन याला आणून दिलं जातं. इथून 2 वायर देतात बघा, ह्याला 2 वायर, ह्याला एक वायर येते कुणाची? टेम्परेचर सेन्सरची आणि याची वायर जाते परत टेम्परेचर सेन्सरला आणि एक वायर जाते स्प्रिंकलरला. तापमान जर 25च्या वर गेलं तर मायक्रो कंट्रोलर म्हणजे टेम्परेचर सेन्सरपासून याला सिग्नल आला की तापमान 25च्या वर गेले, वाढले तापमान. हा काय करतोय? डाटा ट्रान्समिट करतोय कुणाला? त्या स्प्रिंकलरला की तापमान वाढलेलं आहे, तो चालू व्हायला पाहिजे आणि पूर्ण त्या ग्रीन हाऊसमध्ये पाण्याचे फवारे सोडले गेले पाहिजेत. म्हणजे यानं डाटा काय केला? ट्रान्समिट केला. ओके, ते पूर्ण फवारे पसरल्यानंतर त्याचं तापमान परत कमी होतं. कमी झाल्यानंतर परत त्याला सिग्नल मिळतो टेम्परेचर सेन्सरकडून की तापमान आता 28-29 झालं होते, तापमान आता कमी आलेलं आहे. हा परत काय करतो? ह्याला सिग्नल रिसिव्हरपासून मिळतो आणि हा काय करतो काम? परत त्या स्प्रिंकलरला सिग्नल पाठवतो की आता स्प्रिंक व्हायचं आता बंद झालं पाहिजे. लक्षात आलं? जस्ट एक तुम्हाला एक्झाम्पल देऊन समजवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला ते ट्रान्समीटर आणि रिसिव्हरसाठी लक्षात येऊन जाईल. तर त्यानंतर अजून एक ह्याच्यामध्ये बघितलं जातं ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आणि डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. हे कन्व्हर्टर खूप महत्त्वाचे असतात. कोणते बघा? ॲनालॉग टू डिजिटल आणि डिजिटल टू ॲनालॉग. आता ॲनालॉग सिग्नल तुम्हाला कळला पाहिजे तर ते पुढे जाऊन डिजिटल सिग्नल तुम्हाला कळणार आहे. आता मी जे बोलतोय
हे ॲनालॉग नाही, हे डिजिटल नाही. मी जे बोलतोय ते आहे साऊंड वेव्हमध्ये, बरोबर. आता साऊंड वेव्हमध्ये जे आहे ते मोबाईलनं कॅप्चर केलं माझ्या, पण मोबाईल हा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे, बरोबर. मोबाईलला साऊंड वेव्ह समजत नाही, मोबाईलला डिजिटल सिग्नलच समजतो. मग मोबाईलनं काय केलं, जिथं स्पीकर आहे, जिथं माईक आहे, मी जिथं बोलतोय, तर त्या स्पीकरच्या स्टार्टला एक सर्किट बसवलं, ज्यानं साऊंड वेव्हचं कन्व्हर्जन डिजिटलमध्ये केलं, किंवा साऊंड वेव्हचं कन्व्हर्जन पहिलं ॲनालॉगमध्ये केलं. आलं लक्षात. आणि मोबाईलमध्ये आता मी जे बोलतोय, मी जो व्हिडिओ तयार करतोय, माझं साऊंड वेव्ह बोलतोय, मोबाईलनं घेताना साऊंड वेव्ह घेतली, ते रूपांतर केलं डिजिटलमध्ये, मोबाईलच्या सर्किटला तो सप्लाय दिला, तो डाटा डिजिटलमध्ये सेव्ह झाला. हा जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमधून ऐकणार तेव्हा तो डाउनलोड होताना डिजिटलमध्ये होतो, आणि तुम्ही जेव्हा पुन्हा ऐकता तेव्हा डिजिटलचं रूपांतर पुन्हा ते साऊंडमध्ये होतं, आणि तुमच्या माईकमधून तुम्हाला तो आवाज, मी बोललेला आवाज ऐकायला येतो. त्याच्यामुळं मायक्रो कंट्रोलरला ॲनालॉग सिग्नल समजत नाही, साऊंड वेव्ह समजत नाही, त्याला फक्त डिजिटल सिग्नलच समजतो. म्हणून याच्यामध्ये ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर वापरला जातो. त्याला A to D कन्व्हर्टर म्हटलं तरी चालतं. ॲनालॉगचं रूपांतर डिजिटलमध्ये केलं जातं. कधी इनपुट येताना, आउटपुट जाताना सगळे इलेक्ट्रॉनिक्सचेच पार्ट असतात असे नाही. मग ह्याच्या आउटपुटला काय केलं जातं, पुन्हा डिजिटलचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, ॲनालॉगमध्ये केलं जातं, आणि पुढं वायरनं पाठवून देतात. त्याच्यामुळं मायक्रो कंट्रोलरमध्ये ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आणि डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर खूप महत्त्वाचे आहेत. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की इथं बस कंट्रोल, ऑसिलेटर सगळ्यांना कळला. बघा, टायमर सांगितलं, मेमरी सांगितली, डाटा आणि प्रोग्राम सेव्ह करण्यासाठी मेमरी वापरली जाते. इंटरप्ट अडथळे सांगितले, इंटरनल आतमधल्या ब्लॉकमधून आलेला अडथळा त्याला म्हणायचं इंटरनल, आणि बाहेरून काय एखादं सर्किट जर तुम्ही जोडलं असाल तिथून आलेला अडथळा त्याला म्हणायचं एक्सटर्नल इंटरप्ट. ऑसिलेटर सगळ्यांना कळाला की ऑसिलेटर काय काम करतो, की क्लॉक पल्स आहे ना, ही क्लॉक पल्स सीपीयूला कंटिन्युअस द्यायचं काम करतं, आणि हे क्लॉक पल्स मोजायचं काम 1 दिलेत, 2 दिलेत, 5 दिलेत, 10 दिलेत, हे काम टायमर आणि काउंट करायचं काम करतात. बस कंट्रोल 3 टाईपच्या बसेस असतात, डाटा बस, प्रोग्राम बस आणि कंट्रोल बस. म्हणजे 3 बस म्हणजे कुठल्या रेग्युलर रोड गृहीत धरा, म्हणजे त्याच्यामधून डाटा बसमधून जर वायर फिरवली असेल डाटाची, तर त्यामधून फक्त डाटाच फ्लो होणार, त्यामधून प्रोग्राम जाणार नाही. प्रोग्रामची जर बस फिरवली असेल, वायर फिरवली असेल, तर त्यातनं प्रोग्रामचीच वायर जाणार. बसचा अर्थ तुम्ही गृहीत धरा वायर, डाटा सोडण्यासाठी एक वायर जोडलेले, प्रोग्राम सोडण्यासाठी एक वायर जोडलेली, आणि कंट्रोलसाठी एक वायर जोडलेली. अशा 3 टाईपच्या बसेस असतात. त्यानंतर बघायचं आपल्याला 4 इनपुट पोर्ट. इनपुट आउटपुट पोर्ट म्हणजेच काय म्हटलं जातं बघा, की टोटल मायक्रो कंट्रोलर हा 40 पिनपासून बनलेला आहे. आता हे जे 4 पोर्ट काढलेत ना, P0, P1, P2, P3, हे एक पोर्टला 8 पिन असतात. एवढं लक्षात ठेवा तुम्ही, एका पोर्टला किती पिन असतात, 8 पिन. म्हणजे टोटल पिन झाले किती, याच्या 8 पिन, P1च्या 8 पिन, P2च्या 8 पिन, P3च्या 8 पिन, 8 चोक 32 पिन ह्या फक्त इनपुट घेण्यासाठी आणि आउटपुट देण्यासाठी मायक्रो कंट्रोलर असतात. लक्षात आलं येतं का, 1 किंवा 2च पिन आहेत असं नाही. म्हणजे तुम्ही 15 आणि 16 सेन्सर जरी जोडलात एका मायक्रो कंट्रोलरला, तरी सुद्धा हा मायक्रो कंट्रोलर काम करतो. कारण ह्याच्याकडे पिन किती शिल्लक आहेत, 32 पिन याच्याकडे आहेत. 2 पिनचा जर सेन्सर असेल तर 16 सेन्सर तुम्ही याला कनेक्ट करू शकता, 10 सेन्सर कनेक्ट करू शकता. आउटपुटचे एक सेन्सरची वायर असेल, इनपुटचे एक सेन्सरची वायर असेल. सगळ्यांना पोर्टच्या संदर्भात कळालं का? तर अशा हिशोबाने आपण मायक्रो कंट्रोलरचे ब्लॉक डायग्राम बघितलेला आहे. आणि सिरियल पोर्टला तुम्ही आउटपुट एक्सटर्नल पेरिफेरल काही जोडू शकता. म्हणजे तुम्हाला इथं जर
प्रोजेक्टर जोडायचं असेल तर जोडू शकता, पेनड्राईव्ह जोडू शकता, तुमच्या हार्ड डिस्क जोडू शकता, लाऊड स्पीकर जोडू शकता, होम थिएटर जोडू शकता. जे सगळे जोडायचे आहेत ते सिरियल पोर्टला तुम्हाला कनेक्ट करायचे आहेत. सगळ्यांना लक्षात आलं का काय म्हटलं मी, की मायक्रो कंट्रोलरचे ब्लॉक डायग्राम खूप सिम्पल आहे. 1 बाय 1 मी ब्लॉक तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. त्यामध्ये CPU हा ब्रेन समजला जातो पूर्ण मायक्रो कंट्रोलरचा. इंटरप्ट 2 टाईपचे असतात, इंटरनल, एक्सटर्नल. ही मेमरी डाटा आणि प्रोग्राम सेव्ह करायसाठी वापरली जाते. टायमर आणि काउंटर काय काम करतात, ही जी ऑसिलेटरची क्लॉक फ्रिक्वेन्सी आहे, क्लॉक सिग्नल आहे, तो काउंट करायचं काम करतात. बस कंट्रोल 3 टाईपचे असतात, डाटा बस, कंट्रोल बस आणि प्रोग्राम बस. हे त्या बसमधून तो डाटा प्रोग्राम पाठवला जातो. नेक्स्ट 4 पोर्ट असतात. एका पोर्टला 8 पिन असतात, त्यामुळे 32 पिन याच्याच होऊन जातील. सिरियल पोर्टला तुम्ही बाहेरून एक्सटर्नल पेरिफेरल जोडू शकता. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर ब्लॉक डायग्राम नंतर आपण नेक्स्ट आता बघूया बसेस, कोणकोणत्या बसेस आहेत त्या. ओके, तर बघा बसेसमध्ये 3 टाईपचे, ॲड्रेस बस, डाटा बस आणि कंट्रोल बस. हे छोटेसे मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलरचं हा IC आहे आणि बाहेरून मेमरी जोडलेली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी हा तुमचा मोबाईल आहे आणि तुम्ही मोबाईलला पेनड्राईव्ह जोडलेला आहात असं गृहीत धरा तुम्ही, बस एवढं समजून जाईल तुम्हाला. हा तुमचा मोबाईल समजा, एक एक्झाम्पल समजण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. हा तुमचा मोबाईल आहे आणि हे तुमचा पेनड्राईव्ह आहे, बरोबर. मग मोबाईलमध्ये इंटरनल मेमरी आहेच की तुमच्या 32 GB आणि बाहेरनं पण 32 GB जोडलेला आहात. तर ॲड्रेस बस काय करतो की ॲड्रेस बस ट्रान्समिट द ॲड्रेस सिग्नल, बरोबर, जनरेटेड बाय मायक्रो प्रोसेसर फॉर मेमरी अँड इनपुट आउटपुट पोर्ट. म्हणजे बघा ही मेमरी आहे आणि इनपुट आउटपुट पोर्ट आहे. ॲड्रेस बस म्हणजेच काय, ज्या बसमधून फक्त ॲड्रेसच सेंड केला जातो, बाकी काही सेंड करायचं नाही, डाटा सेंड करायचं नाही, कंट्रोल सिग्नल सेंड करायचं नाही, फक्त ॲड्रेस सेंड करायचा आहे, त्याला म्हटलं जातं ॲड्रेस बस. मी ते लिहिलं बघा, ॲड्रेस बस ट्रान्समिट द ॲड्रेस सिग्नल. म्हणजे ही ॲड्रेस बस आहे, ही ॲरो काढलेलं आहे ते. हे काय केलं आहे, ट्रान्समिट द ॲड्रेस सिग्नल. कोणी जनरेट केलेला, मायक्रो प्रोसेसरने जनरेट केलेला ॲड्रेस सिग्नल ह्या ॲड्रेस बसमधून मेमरीला आणि इनपुट आउटपुट पोर्टला पाठवायचा आहे. ओके, नेक्स्ट आपण आता बघू डाटा बस. ॲड्रेस बस हा एकच असते. डाटा बस तुम्हाला प्रोसेसर आणि कंट्रोलरपासून पण डाटा पाठवता येतो आणि इकडूनही डाटा तुम्हाला घेता येतो. लक्षात आलं काय म्हणलं, म्हणजे जर तुमचा हा कम्प्युटर समजलात आणि जर पेनड्राईव्ह समजलात, तर कम्प्युटरमधलं पिक्चर पेनड्राईव्हमध्ये पण सेव्ह करू शकता आणि पेनड्राईव्हमधलं पिक्चर कम्प्युटरमध्ये पण घेऊ शकता. हे 2 वे कम्युनिकेशन आहे, याला म्हणायचं डाटा बस. मी दाखवतो तुम्हाला. 2 नंबरचा ब्लॉक आहे आपला डाटा बस. बघा, मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसर. एक एरो इकडे जाताना दाखवला, बाहेर जाताना एक एरो आतमध्ये येताना दाखवला, बरोबर. म्हणजे मायक्रो प्रोसेसर आणि कंट्रोलर डाटा सेंड पण करू शकतात आणि इकडून डाटा ते रिसीव्ह पण करू शकतात. त्यामुळे इथे लिहिलं, डाटा बस इज युज्ड टू राईट डाटा आयदर फ्रॉम मायक्रो प्रोसेसर कंट्रोलर टू मेमरी. Data bus is used to write the data either from microprocessor to memory. म्हणजे मायक्रोप्रोसेसर टू मेमरी अँड मेमरी टू परत मायक्रोप्रोसेसर. अलग लक्षात, म्हणजे प्रोसेसर हा डाटा इकडं पाठवू पण शकतो आणि तो डाटा इकडं घेऊ पण शकतो. त्याच्यासाठी 2 वेगवेगळ्या बसेस तिथं आहेत किंवा एकच बसमधनं ते डाटा पाठवू शकतात, डाटा घेऊ शकतात. लक्षात. त्यानंतर लास्टची बस आहे कंट्रोल बस. आता कंट्रोल बसमध्ये हे सिग्नल खूप महत्त्वाचे, त्याला कंट्रोल सिग्नल म्हटलं जातं. रीड सिग्नल, राईट सिग्नल अँड इंटरप्ट सिग्नल, बरोबर. म्हणजे याला काय म्हटलं, मायक्रोप्रोसेसर आणि कंट्रोल हे जे सिग्नल आहेत 3 सिग्नल
ट्रान्समिट पण करू शकतात आणि इकडले सिग्नल तर रिसीव्ह पण करू शकतात कंट्रोल बसमध्ये. आणि ह्याने कंट्रोल सिग्नल तो पाठवला की तो सिग्नल फक्त कोणासाठी आहे, मेमरी आणि इनपुट आउटपुट पोर्टसाठी. मेमरी कळतात, रॅम आणि रॉम, ह्याला मेमरी म्हटलं जातं. आणि इनपुट आउटपुट पोर्ट म्हणजे जे 32 पिन मी सांगितलं ना, 4 पोर्ट आहेत आपल्याला, P0, P1, P2, P3. हे 4 पोर्टसाठी तो डाटा घेऊही शकतात, डाटा पाठवूही शकतात. आणि कंट्रोल बसमध्ये हे जे 3 कंट्रोल सिग्नल आहेत, रीड, राईट आणि इंटरप्ट सिग्नलचे, ते सिग्नल ह्या वायरमधनं पाठवू शकतात आणि ह्या मेमरी आउटपुट पोर्टमधनं घेऊ शकतात. अशा आपण कंट्रोल बस, डाटा बस आणि ॲड्रेस बस 3 टाईपचे बसेस आपण इथं बघितलेले आहेत. ठीक आहे, तर आपण आता स्टार्ट करूया. नेक्स्ट टाईप आपला स्टार्ट होतोय आर्किटेक्चर, टाइप्स ऑफ आर्किटेक्चर. बघा, जे लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं होतं. 2 टाईपचे आर्किटेक्चर असतात बघा. पहिलं आर्किटेक्चर कोणतं आहे? ओके, 2 टाईपचे आर्किटेक्चर कोणते असतात बघा. ओन न्यूमन आर्किटेक्चर आणि सेकंड आहे हार्वर्ड आर्किटेक्चर. आता हे तुम्हाला माहित पाहिजे की नक्की हे आर्किटेक्चर आहेत कशासाठी. आपलं चालू होतं मायक्रो कंट्रोलर. मायक्रो कंट्रोलरमध्ये CPU ठीक आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतो, प्रोग्राम मोड हे ऐकलेले वाटतायत, डाटा ऐकलेला वर्ड वाटतोय. पण ओन न्यूमन आर्किटेक्चर, हार्वर्ड आर्किटेक्चर आले कुठून हे? तर मायक्रो कंट्रोलरमध्ये बाहेरील म्हणजे एक्सटर्नल जी मेमरी असते का, बरोबर, ती मेमरी ॲक्सेस करण्यासाठी, ती मेमरी वापरण्यासाठी ह्या 2 आर्किटेक्चरचा वापर केला जातो. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाम्पल द्यायचं झालं तर पुन्हा मी तुम्हाला रिपीट करतोय. तुमचा CPU आहे, CPUला म्हणजे कम्प्युटरला बाहेरून तुम्ही हार्ड डिस्क एक जोडलात, एक मित्राचे हार्ड डिस्क तुम्ही घेऊन आलात, तर ते हार्ड डिस्क तुम्ही जेव्हा तुमच्या लॅपटॉपला, तुमच्या कम्प्युटरला कनेक्ट करता, तेव्हा तुम्ही असे गृहीत धरा की तुमचा कम्प्युटर म्हणजे तुमचा मायक्रो कंट्रोलर आहे, हार्ड डिस्क म्हणजे ती तुमची एक्सटर्नल मेमरी आहे, बाहेरून जोडलेली मेमरी आहे. मग तुमच्या कम्प्युटरला ती मेमरी जर ॲक्सेस करायची असेल, ॲक्सेस का अर्थ कळतोय का, ती वापरायची असेल मेमरी, ती यूजमध्ये आणायची असेल, तर त्याला ह्या 2 आर्किटेक्चरचाच वापर करावा लागतो. मग पहिलं आर्किटेक्चर काय सांगतो बघा. CPU आणि CPUच्या बाहेर बघा, CPUच्या आतमध्ये सुद्धा मेमरी असते आणि CPU ही इंटरनल मेमरी झाली, ही एक्सटर्नल मेमरी झाली. तर वोन न्यूमन आर्किटेक्चरमध्ये काय सांगितलं, बाहेरील मेमरी मध्ये प्रोग्राम आणि डाटा सेव्ह करण्यासाठी एकच मेमरी त्यांनी फिक्स केलेली आहे. उदाहरण द्यायचं झालं ह्याचं, तर समजा हे 2 GBचं आहे असं गृहीत धरू आपण एक्झाम्पल समजण्यासाठी. किती GBचे आहे? 2 GBची मेमरी आहे. प्रोग्राम 1 GBचा आहे, डाटा 1 GBचा आहे. पहिला प्रोग्राम कंटिन्युअस भरत येईल, झाल्यानंतर डाटा भरत येईल. असं गृहीत धरा तुम्ही, प्रोग्रामच जर तुमचा 2 GBचा झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी याची मेमरी फुल होऊन जाणार आहे, त्या ठिकाणी तुमचा डाटा तिथं बसणार नाही, करण्याची कॅपॅसिटीच 2 GBची आहे. कारण बाहेरील जे मेमरी आहे, याला मेमरी म्हणू आपण, बरोबर. तर या मेमरीमध्ये काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे की 2 GBचं आहे. मग प्रोग्राम आणि डाटा दोघांनी वाटून घ्यायचा असा विषयच नाही. पहिल्यांदा जसं तुम्ही फिलअप करत जाल तसं जसं ते 2 GB संपेल ते त्यानंतर तुम्ही पुटअपच नाही करू शकत. जसं एक्झाम्पल मी एक सिम्पल एक्झाम्पल देतो बघा, आपल्या रिअल लाईफमधलं एक्झाम्पल. हा क्लासरूम आहे. या क्लासरूममध्ये प्रोग्राम म्हणजे मुलं आहेत, डाटा म्हणजे मुली आहेत. 50 बेंच ठेवलेले आहेत, 100 मुलं बसायचे आहेत, बरोबर. मी काय सांगितलं, बाहेर आपल्या 200 मुलं आहेत आणि वर्गात बसायची कॅपॅसिटी कितीची आहे, 100चीच आहे. मी दरवाजा ओपन केला, ओपन केल्यानंतर पहिला मुलंच पळत आलीत आणि सगळ्या बेंचवरती मुलंच बसलीत. पण ॲक्च्युली हे प्रोग्राम आणि डाटा म्हणजे मुलाने मुलींसाठी वर्ग होता, पण असं फिक्स केलेलं नव्हतं की याच्यामध्ये मुलं ह्या बेंचवरती बसा आणि मुली ह्या बेंचवरती बसा, डिवाईड केलेलं नव्हतं. त्याच्यामुळं
सगळेच 100च्या 100 मुलं बसलेत, मुलींना जागा राहिलीच नाहीत. बरोबर. दुसरा पर्याय, मुलं 40 आहेत आणि मुली 60 आहेत. मुलं पहिला बसत येतील 40 आणि मुलं झाल्यानंतर तिथून पुढे मुली बसतील, 40 बसतील. मुलं 40 झालेत, मुली 40 झाल्या, अजून 20 जागा शिल्लक आहेत. मग त्या 20 जागेसाठी मुलं आली परत तर मुलं बसतील, मुली आल्यात तर मुलं बसतील. लक्षात आलं? म्हणजे मुलांसाठी आणि मुलींसाठी एकच जागा त्यांनी दिलेली आहे. त्यांनी असं फिक्स सेपरेशन केलेलं नाही. हे झालं वोन न्यूमन आर्किटेक्चरमध्ये. म्हणजेच काय, प्रोग्राम सेव्ह करायसाठी आणि डाटा सेव्ह करायसाठी एकच मेमरी त्यांनी दिलेली आहे. दोन्ही पण एकामध्ये सेव्ह करायचं आहे. हार्डवर्ड आर्किटेक्चरमध्ये काय सांगितलं, इथं जे ड्रॉबॅक दिसून आलेत त्याचे, की प्रोग्राम जर वाढले तर डाटा तिथं सेव्ह करायला शिल्लक राहत नाही. त्यांनी काय केलं, प्रोग्राम सेव्ह करायसाठी वेगळा डाटा वापरला आणि डाटा सेव्ह करायसाठी वेगळी मेमरी वापरली. म्हणजे जसं मुलांचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर 2 लाईन मुलींसाठी ठेवल्या, 2 लाईन मुलांसाठी ठेवल्या, रिझर्वच केल्या. इथं मुली आल्याच नाहीत तर एकही मुलगा तिथं जागेवरती जाऊन बसणार नाही. इकडं मुलं आली नाहीत तर मुली तिकडं जाणार नाहीत. मुलींनी जेवढ्या बेंचेस दिलेत तेवढ्याच बेंचवरती बसायचं आहे. जसं की हा 1 GB आहे, हा पण 1 GB आहे. बरोबर. डाटा तुमचा 1.5 GB जर आला तर 1 GB इथं बसेल, राहिलेले अर्धा GB तो इकडं जाणार नाही, कारण ही मेमरी फक्त प्रोग्राम सेव्ह करायसाठीच ठेवलेली आहे. दोन्हीमधला फरक कळला? किंवा प्रोग्राम जर 1.5 GB आला तर 1 GB इथं बसेल, राहिलेला अर्धा GB इकडं जागा शिल्लक आहे म्हणून तो तुम्ही इकडं प्रोग्राम सेव्ह करू शकत नाही. प्रोग्रामसाठी फक्त इथंच सेव्ह होणार आहे. ओके. अशा हिशोबाने वोन न्यूमन आर्किटेक्चर आणि हार्डवर्ड आर्किटेक्चर सिंपल हेच आहे. बघा मी स्टेटमेंट रीड करतोय. इट युजेस सेपरेट मेमरी फॉर प्रोग्राम अँड डाटा. म्हणजे ह्याच्यासाठी सेपरेट मेमरी सेव्ह केली विथ दी इंडिपेंडंट ॲड्रेस अँड डाटा बस. म्हणजे वेगवेगळे हे ॲड्रेस बस आणि डाटा बस आहेत ना, ॲरो केलेले. देर इज नो नीड टू हॅव इन TDM म्हणजे टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. इथं टाइम डिव्हिजन लावावं लागत नाही. का तर प्रोग्राम आणि डाटा सेव्ह होण्यासाठी 2 वेगवेगळे पाथ असल्यामुळं इथं दोन्ही ॲट अ टाइम दोन्हीकडे डाटा सेव्ह होऊ शकतो. पण इथं डाटा आणि ॲड्रेस एकच पाथ असल्यामुळं इथं टाइम स्लॉट पाडावे लागतात डाटा सेव्ह करण्यासाठी. CPU मधनं इकडं डाटा जर सेव्ह करायचा असेल तर टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग यूज करावा लागतो. म्हणजे पहिल्या 1 तासामध्ये डाटा जाईल, दुसऱ्या 1 तासामध्ये ॲड्रेस जाईल, परत तिसऱ्या 1 तासामध्ये डाटा जाईल, परत चौथ्या तासामध्ये ॲड्रेस जाईल. असा टाइम स्लॉट पाडावा लागतो, कारण एकच पाथ आहे. इथं 2 पाथ आहेत. डाटासाठी वेगळा पाथ आहे, प्रोग्रामसाठी वेगळा पाथ लागत नाही, इथं लागते. अशा हिशोबाने आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर आर्किटेक्चरच्या संदर्भात कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर सिंपल आहे, काय अवघड नाही. CPU साठी या आर्किटेक्चरमध्ये प्रोग्राम आणि डाटा सेव्ह करायला एकच मेमरी वापरली जाते. एकच पाथ असल्यामुळं डाटा जेव्हा जाईल तेव्हा ॲड्रेस जाणार नाही, ॲड्रेस जाईल तेव्हा डाटा जाणार नाही. अल्टरनेट मेथडने तुम्ही तो पास करू शकता. हा ड्रॉबॅक इथं रिमूव्ह केला. हार्डवर्ड आर्किटेक्चरमध्ये प्रोग्रामसाठी वेगळी मेमरी दिली, डाटासाठी वेगळी मेमरी दिली. सेम टायमिंगला दोन्हीकडे तुम्ही ते सेव्ह करू शकता. अशा हिशोबाने आपण आर्किटेक्चर एक्सप्लेन केलेलं आहे, बसेस एक्सप्लेन केलेले आहेत आणि त्याच्या ब्लॉक डायग्राम एक्सप्लेन केलेल्या आहेत. ठीक आहे. तर हे लेक्चर आपण इथं स्टॉप करू. थँक्यू.